नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अनुभव शेतकऱ्यांचे आपल्यापर्यंत पोहोचवावे आणि आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, आपला शेतकरी समृद्ध व्हावा, हाच आमचा हेतू. आज आपण बघूया की हळद आणि हिंग यापासून जो आपला चुरडा रोग वगैरे येतो किंवा मिरची, आता जसं मिरची आपण लावतो आहे, मिरची टमाटर झालं, वांगी झालंय, याच्यावर जसं थ्रिप्स झाले, त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय ज्याला पांढरी माशी म्हणतात, माइट्स, अशा प्रकारचे जे रोग येतात आणि त्याच्यामुळे आपल्या याच्यावर चुरडा वगैरे रोग होतो, जसे पानं असे वर वाकडे होतात. तर आपण आज बघूया की ऑर्गॅनिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने कीटनाशक आणि फंगीसाइड तयार करून कसं वापरलं जातं आणि त्याचं चुरड्याचं नियोजन कसं केलं जातं. तर त्यासाठी आज आपण घरगुती वस्तूंपासूनच, फक्त फुकटात म्हटलं तरी चालेल, घरगुती वस्तू जी आपल्या घरी असतात त्याच्यापासूनच आपण औषध तयार करूया. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक 15 लिटर पाण्याची टाकी आणि 1 एकरासाठी आपल्याला 200 लिटर पाणी घ्यायचं आहे. तर 200 लिटर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगेल आणि एका टाकीत किती वापरायचं हे सुद्धा सांगेल. पण याच्यासाठी तुम्हाला 200 लिटर पाण्याचं सांगून राहिलो आहे की यातलं एक वस्तू जशी आहे हिंग, ही लवकर विरघळत नाही. तर हिंग आपल्याला अगोदरल्या दिवशी रात्री भिजू घालायचं आहे, किंवा ते शक्य नसेल तर कमीत कमी 1.5 ते 2 तास आधी तरी आपल्याला हिंग भिजू घालावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कुठलेही औषध तयार करताना सगळ्यात आधी हे आम्ही एक 15 लिटरची पाण्याची टाकी घेतली, याच्यावर एक कापड टाकून घेतलाय, जेणेकरून आपलं जितके औषध आहे गाळून गेलं पाहिजे आणि आपला पंप चोकअप झाला नाही पाहिजे. आणि महत्वाची सावधानी म्हणजे एक एवढं लक्षात ठेवायचं, याचं ड्रिंचिंग करायचं नाही आहे किंवा ड्रीपद्वारे जायचं नाही आहे. फक्त आपल्याला फवारणीच करायची आहे 15 लिटर पाण्यात. हे फक्त भाजीपाला जो आपण वाहतो, म्हणजे जसं म्हणण्याचा अर्थ बागेत जे करतो आपण, वांगी, मिरची, टमाटर, अशा पानांची जे झाडं असतात त्याच्यावरच आपल्याला वापरायचं आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, थोडं पाणी घालायचं आहे. बघा, कोणतेही औषध टाकताना थोडं टाकीत पाणी टाकलं म्हणजे औषध चांगल्या प्रमाणात मिसळलं जातं. ठीक आहे. आता यात आपल्याला टाकायचं आहे हे एक हे ताक घेतलेलं आहे आम्ही. तर आता ताक कोणतं घ्यायचं आहे, तर ताक आपल्याला कमीत कमी 8 ते 15 दिवस आधी घेऊन ठेवायचं आहे. एकतर जुन्या माठात, जे आपला मातीचा माठ असतो असा माठ घ्यायचा आहे ज्यातून पाणी जात नाही, जुना माठ, त्यात ताक ठेवायचं आहे, किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यात, कुठल्याही मेटलच्या भांड्यात ठेवू नका. तर हे आम्ही घेतलेलं आहे एका टाकीला 300 ml ताक. तर हे बघा आपण गाळून घेतोय. ठीक आहे. आणि याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, जसं आपण कॉपर वगैरे टाकतो, कॉपरचा रॉड टाकतात कोणी, किंवा कॉपरची वायर वगैरे टाकतात, याच्यात कॉपरचा तत्व यायचे, पण ह्या फवारणीत आपल्याला कॉपर वापरायचं नाही. आपण याच्यात ताक घेतोय. ठीक आहे. हे छान या कपड्याद्वारे गाळून घेतलं म्हणजे आपला पंप चोकअप होण्याची आपल्याला भीती नसते बिलकुल. हे बघा, कपडाच तर चोकअप झालेला. व्यवस्थित गाळून घ्यायचं आपल्याला. हे बघा, कापडातून लवकर पडत नाही. जर विचार करा, कापडातूनच जर लवकर पडत नाही, तर आपण जर डायरेक्टली याच्यात जर सरळ सरळ जर ताक आपण टाकून जर वापरलं तर आपला पंप चोकअप होऊ शकतो. म्हणून आपल्याला ताक हे गाळून घ्यायचं आहे. 300 ml एकदम आंबट ताक घ्यायचं आहे. 8 ते 15 दिवस आधी ठेवून द्यायचं आहे ताक, आणि ते आंबट ताक आपल्याला वापरायचं आहे. आपलं ताक पूर्णपणे याच्यात गेलेलं आहे. आता यानंतर आपल्याला वापरायची आहे याच्यात हळद. तर हळद आपल्याला आता ताकाचं प्रमाण सांगतो. 200 लिटर पाण्यात आपल्याला 6 लिटर ताक घ्यायचं आहे, आणि 15 लिटर पाण्यात आपल्याला 300 ml ताक घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद. ठीक आहे. तर 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 100 ग्राम हळद घ्यायची आहे, आणि 15 लिटर पाण्याला आपल्याला फक्त 7 ग्राम हळद घ्यायची आहे.
तर त्याप्रमाणे आम्ही 7 ग्राम हळद बिलकुल मोजून घेतलेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवतोय ही हळद, आणि अगदी बरोबर व्यवस्थित मोजून घ्यायचं, आपल्याला प्रमाण जास्ती करायचं नाही आहे. हे बघा ही हळद घेतलेली आहे. ही हळद आपण हळद घातलेली आहे, आणि हळदी सुद्धा आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे छान. हळद त्यात डायरेक्टली टाकायची नाही आहे, तर छान पाणी करून घ्यायचं हळदीचं, आणि त्याच्यानंतरच आपल्याला टाकीत टाकायचं आहे. थोडं पाणी घालू आपण याच्यानंतर, आणि छान गाळून घेऊया कपडा. ही सावधानी नक्की ठेवायची आहे की आपण कापडाने गाळून घ्यायचं आहे, हे करून आपला पंप चोकअप होणार नाही, आणि पंप आपल्याला करताना, स्प्रेइंग करताना, फवारणी करताना आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. कारण ही छोटी बारीक गोष्ट आहे की गाळून घेणे वगैरे सगळ्यांना कळतं, पण हे नेमकं त्यावेळेला लक्षात राहत नाही जेव्हा आपण वापरतो. म्हणून मी परत परत सांगतोय. आता यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे हिंग. ठीक आहे, तर आता हिंग आता 200 लिटर पाण्यात आपल्याला घ्यायचं फक्त 20 ग्राम. 200 लिटर पाण्यात 20 ग्राम हिंग घ्यायचा, तर हिंगाचं पाणी वेगळं करून घ्यायचं 1000 लिटर पाण्यात असं, आणि मग ते त्याच्यात 200 लिटर पाण्यात घालायचं. ठीक आहे, तर अगोदरल्या रात्री तुम्ही भिजू घाला, किंवा कमीत कमी फवारणी करायच्या 1.5-2 तास आधी तरी तुम्ही भिजू घाला, जेणेकरून हिंग आपला बारीक होईल. आणि आपल्याला फक्त 15 लिटर पाण्यात आपल्याला घ्यायचं आहे 1.5 ग्राम हिंग. तर आम्ही हिंग सुद्धा बरोबर 1.5 ग्राम मोजून घेतलेला आहे. हे दाखवा हिंग. हा हिंग 1.5 ग्राम घेतलेला आहे. आपण याच्यात 1.5 ग्राम हिंग घालू. तुम्हाला दाखवतोय मी फक्त याच्यात आता की हे बघा भिजलेला नाही आहे हिंग, ह्याला पुष्कळ वेळ लागतो. ठीक आहे, हे बघा वेळेवर जर घातलं तर हे दाखवा. हे बघा हे असे गडे राहतात हिंगाचे, त्याच्यामुळे लवकर विरघळल्या जात नाही हिंग. तर म्हणून आपल्याला हा हिंग आधी भिजू घालायचा आहे. तर आम्ही दुसऱ्या डब्यात एक हिंग घातलेला आहे भिजू, तो आपण याच्यात वापरू आहे. ठीक आहे, हा आधी भिजू घातलेला एक हिंग आहे दुसऱ्या डब्यात, हा याच्यात आपण घालूया याच्यात. आणि याच्यानंतर पाणी घालायचं, आपल्याला पूर्ण टाकी भरून घ्यायची. आता हिंग कोणता वापरायचा आहे, गड्याचा हिंग येतो. तर आम्ही गड्याचा हिंग घेतलेला नाही, कारण तो स्टोन फॉर्मेशन मध्ये असतो. त्याच्यापेक्षा असा जर डब्बीचा कुठल्याही कंपनीचा जर हिंग येतो, तो जर तुम्ही बारीक वापरला तर सोयीस्कर पडेल. तो गड्याचा हिंग वगैरे जर ड्रिंचिंगचं वगैरे काम असलं तेव्हा वापरला तर चालेल आपल्याला. ठीक आहे, आता दुसरी म्हणजे महत्वाची काळजी याची काय घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे, सगळ्यात आधी जेव्हाही आपल्याला याची फवारणी करायची आहे तर झाडांचं चांगलं ओलीत करायचं, झाडांना आधी पाणी द्यायचं, झाडाच्या खालचा भाग ओला असला पाहिजेच. ठीक आहे, त्याच्यानंतरच ही फवारणी करायची आहे, चांगला रिझल्ट जर आपल्याला घ्यायचा असेल तर. त्यानंतर दुसरी महत्वाची सावधानी म्हणजे अशी, एकतर सकाळच्या वेळेला फवारणी करा किंवा संध्याकाळच्या वेळेला फवारणी करा. अगदी जेव्हा ऊन असतं दुपारच्या वेळेला तेव्हा फवारणी करू नका, कारण याचे रिझल्ट मिळणार नाही. आता याचा फायदा असा होतो की चुरडा रोग काढायला मदत होते, जसा खोडकिडा येतो, खोडकिडा काढायला शेंडेअळी येते, शेंडेअळी सुद्धा ही दुरुस्त करू शकते. तुमच्याजवळ काही अशा माहिती असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही तुमचे अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेलचं आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला माहिती मिळेल. धन्यवाद.